मराठवाड्याचं काय चित्र आपण पाहूया। बघा, मराठवाड्यातला कल सांगतोय भाजपला 13 जागा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 5 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा, काँग्रेसला 11 जागा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 8 जागा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 6 जागा। इथे देखील सर्वाधिक मराठवाड्यामध्ये भाजप बाजी मारेल असं दिसतंय, 13 जागा। अगदी पश्चिम महाराष्ट्रात बघू काय चित्र आहे। तर पश्चिम महाराष्ट्र अतिशय महत्वाचा असा हा सगळा भाग। भाजपला 14, शिवसेने शिंदे गटाला 5, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8 आणि काँग्रेसला एकट्याला 15 जागा इथं मिळतील पश्चिम महाराष्ट्रात। शिवसेनेला 3 जागा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 22 जागा। पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचाच दबदबा पाहायला मिळेल असं पश्चिम महाराष्ट्राची ही आकडेवारी साम सकाळच्या सर्वेत समोर आलेली आहे। तर महाविकास आघाडीला आपण बघतोय की 3 भागांमध्ये चांगलं यश मिळतंय। कोणामुळे आणि कशामुळे हा लाभ महाविकास आघाडीला झालेला आहे ते आपण बघतोय स्क्रीनवर। यावेळेस काँग्रेसमुळे 37.1% काँग्रेसमुळे हा लाभ झाला। असं काँग्रेसला लाभ, सर्वाधिक लाभ काँग्रेसला झालेला आहे। अगदी 37.1% लोकांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला जास्त लाभ झालेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 18.5% लोकांनी दिले की शरद पवारांच्या पक्षाला जास्त फायदा झालाय, तर 13.6% नागरिकांचं म्हणणं आहे की ठाकरेंच्या शिवसेनेला फायदा झालाय, तर 30.8% लोकांचं म्हणणं आहे की सर्व घटक पक्षांना अगदी समान फायदा झालाय। अगदी तर काँग्रेसला सर्वाधिक लाभ झाला असं 37.1% लोक म्हणतायत। त्यामुळे काँग्रेसला जे नवसंजीवनी मिळाली म्हणता येईल, किंवा काँग्रेसला 37.1% लोक जर म्हणतात की जास्त लाभ झालाय, तर काँग्रेसनं देखील आता महाविकास आघाडीमध्ये राहणं किंवा महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढवणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आठवण करून जर 2019 मध्ये अगदी तळाला असलेला पक्ष सत्तेत आला होता काँग्रेस। अगदी, आणि आपण बघतोय काँग्रेसला सर्वाधिक लाभ झालेला आहे असं आता या सर्वेमध्ये समोर आलेलं आहे।